सो नमस्कार मित्रमंडळी, कशा आहात सगळे. वापस स्वागत आहे तुमचं आपल्या एनिथिंग चॅनलमध्ये. सो मागच्या वेळेस आपण आपली बजाज प्लॅटिना जी 100cc त्यामध्ये आपण काय केलं तर CYT कंपनीचे मिनी ड्राईव्ह फॉगलाईट आपण फिट केले होते. ते आपल्याला जवळपास 350 रुपयाला काहीतरी पॅकेज पडलं होता. याच्यामध्ये 2 मिनी ड्राईव्ह येतात, ज्याला प्रोजेक्टर लेन्स असल्यामुळं एक त्याचा थ्रो चांगला जातो दूरपर्यंत, देन याचं ब्राईटनेस खूप चांगली आहे आणि याच्यासोबत एक प्रीमियम स्विच पण भेटतं आपल्याला चांगल्या क्वालिटीवालं. तर आपण हे प्लॅटिनामध्ये फिट केलेले आहेत, तुम्ही याचा व्हिडिओ पण पाहिलेला आहात. तर आता नेक्स्ट आपण आपल्या RS200 मध्ये फिट करणार आहोत. तो सेम पॅकेज हेच आहे 350 वालं CYT कंपनीचं. याच्यामध्ये पण तुम्हाला एक स्विच भेटतं, 2 मिनी ड्राईव्ह भेटतं. तर आपण आता हे कुठे फिट करणार आहोत, कसे फिट करणार आहोत तुम्हाला ते दाखवून देतो. ठीक आहे, बघा हे इथं आपले RS200. तो इथं 2 ऑप्शन आहेत बघा मला फॉगलाईट फिट करण्यासाठी. एक तर हा वाला बोल्ट आहे, हे बघा दाखवतो, हा वाला एक बोल्ट आहे आणि सेम याच्या खाली इथे एक बोल्ट आहे. हा इथे 2 ऑप्शन आहे, जिथे मला कम्फर्टेबल वाटेल, जिथं ब्राईटनेस चांगली, रोडवर प्रेझेन्स चांगला पडेल त्या लाईटचा, तिथे मी फिट करवतो. त्याचा फिटिंग व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकत नाही, सो सध्या ट्रायपॉड नसल्यामुळं कसं, तर मी तुम्हाला डायरेक्टली काय करणार आहे, बेस्ट त्याची डायग्राम दाखवून देतो. कनेक्शन मेन राहतात, फिटिंग तर कुठे करता येते आपल्याला, मेन आहे त्याच्यामध्ये कनेक्शन्स कसे करायचे, स्विच वगैरेचे आणि लाईट्सचे, तर ते तुम्हाला दाखवून देतो. हे आपण जसे प्लॅटिनाला केले सेम ॲज युजल कनेक्शन आपल्याला इथे RS मध्ये पण करायचे आहेत. तर ते तुम्हाला मी पूर्ण फिटिंग झाल्याच्या नंतर फिट केलेले लाईट्स आणि प्लस आपले जे कनेक्शन आहेत ते कसे कुठे काय काय केलेले ते दाखवून देतो. तोपर्यंत मित्रमंडळी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि आवर्जून करा. व्हिडिओ बघून जाऊ नका. असे नवीन नवीन इंटरेस्टिंग कंटेंट आणि व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर अपलोड होतच राहणार आहेत, पडत राहणार आहेत. हे थोडे मेकॅनिकल नॉलेज पण भेटेल तुम्हाला, त्या थ्रू इलेक्ट्रिकल नॉलेज पण भेटेल. जेवढं माझ्याकडे नॉलेज आहे मी तेवढं तुम्हाला देण्याचे प्रयत्न करतो. आता तुमची इच्छा ते तुम्ही घेऊ शकता, नाही तर व्हिडिओ पाहून स्किप करू शकता. सो ठीक आहे, तर मी काय करतो आहे आता, फर्स्टली ते फिट करतो, ठीक आहे, देन त्याच्या बाद आपण व्हिडिओला पुढे कंटिन्यू करू. पण तोपर्यंत विसरू नका, चॅनलला डेफिनेटली लाईक तरी करत जा, नाही तर सबस्क्राईब करून जा. ठीक आहे फ्रेंड्स, चला. सो मित्रांनो, हे बघा आपण इथे हे मिनी ड्राईव्ह बसवलेले आहेत. इथलं आपलं जे विंगलेट आहे RSचं, यावरतीच बसवलेत. सो याला काय केले, जी क्लॅम्प येते अशा टाईपमध्ये, तर तिला आपण काय केलं, एकदम स्ट्रेट करून डायरेक्ट इथला जो आपण म्हटलं होतं ह्या स्क्रूवर लावूया, ह्या इथल्यावाल्या किंवा हा वाला जो आतला आहे ह्या स्क्रूवर, पण आपण इथंच ठीक केलं कारण थोडा लुक पण कसं आहे, भारी वाटला पाहिजे, नाही झाला पाहिजे. जेव्हा हे वरचे प्रोजेक्टर आणि खालचे सोबत लागतील तेव्हा ते एकदम नेक्स्ट लेवलचा लुक येऊन जाईल गाडीला. त्यासाठी इथं आपण काय केले, अशा पद्धतीने हे DRL लावलेत. सो आता वेळ आहे याची कनेक्शन करण्याची. आपण हे बघा मीटर कवर काढलेलं आहे, तर मेन ते काढावंच लागतं आपल्याला, त्याच्याशिवाय कसं आहे कनेक्शन्स नाही करता येत. सो हे बघा इथे आपण हे स्विच पण बसवलं, एकदम प्रीमियम स्विच आहे. सो आता याचे कनेक्शन वगैरे करतो आणि देन तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, हे बघा आपण इथून मायनस आणि प्लस हे 2 कनेक्शन काढलेले आहेत. हे जे आहेत आपल्या स्विच चाबीपासूनचे कनेक्शन आहेत, म्हणजे चाबी जर बंद केली तर पॉवर कोणी जरी इन केस जर आपण डायरेक्ट बॅटरीतून दिलं असतं तर कसं असतं, हे बटन दाबल्यावर लाईट चालू राहायचे. तर आता आपण काय केलेलं, कीमधून दिलं, म्हणजे की बंद, कोणी बटन जरी ऑन केलं तरी ते लाईट जे आहेत लागणार नाही. ठीक आहे, तर हे आपण 2 कनेक्शन काढले. तर पुढचे कनेक्शन आता मी करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, फायनली आपली जे आपण इथे मिनी ड्राईव्ह बसवते प्रोजेक्टर फॉगलाईट, ह्या कम्प्लिटली इथं बसलेले आहेत, यांचे कनेक्शन पण केलेले आहेत. मी सिम्पली तुम्हाला डायग्राम दाखवून देतो त्याची, ठीक आहे, सांगण्यापेक्षा डायग्राम थ्रू तुम्हाला म्हणजे जर करायचं असेल कनेक्शन तर तुम्ही करू शकता. तुम्हाला आता डेमो दाखवतो. हे बघा, हे आता आपण सुरू करत आहोत. हे बघा आपला येल्लो बीम, ही व्हाईट बीम, एकदम जबरदस्त प्रकारे हे फ्लॅश देत आहेत दोन्ही पण. हे बघा, आपण थोड्या दिवसानंतर काय करणार आहे, मी यामध्ये जे गाडीचे मेन प्रोजेक्टर लाईट्स आहेत त्याच्यामध्ये आपण व्हाईट LED इन्स्टॉल करणार आहोत. त्याचा पण व्हिडिओ टाकेल मी जेव्हा ते आता घेईल तेव्हा त्या टाईममध्ये. सो तोपर्यंत आता काम दाखवण्यासाठी सध्या हे व्हाईट DRL आहेत. हे बसवण्याचं एकमेव रिझन असं राहतं की कसं आहे, गाडीला जे हॅलोजन बल्ब्स आहेत, ते हॅलोजन बल्ब्स काय होतं, जास्त पॉवर कन्झ्युम करतात. त्यामुळं आपण इथे LED हे मिनी प्रोजेक्टर बसवलेले. सो आता तुम्हाला याचा डे व्ह्यू तर दाखवलं आहे, तर बघा दिवसात एवढं ब्राईट दिसते. हे आता फक्त टाईम किती होतं आहे, 5:30 व्हायलेत. तर ह्या टाईममध्ये एवढं ब्राईट दिसते, तर संध्याकाळच्या टाईमला काय ब्राईट दिसेल ते तुम्हाला संध्याकाळचं मी काय करतो याचा टेस्ट दाखवतो. ठीक आहे, तर तोपर्यंत मित्रांनो चॅनलला पुन्हा एकदा सांगतो, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे, तर चला आता भेटूया आपण रात्री. चला, तुम्हाला आता मी आपलं जे मिनी ड्राईव्ह लावले होते बाईकला त्याचा तुम्हाला आता नाईट टेस्ट दाखवतो, त्याचा फ्लॅश कसा आहे काय नाही. ठीक आहे, सो इथं आपण की ऑन केली, देन हे आपले पॉवर सप्लाय ऑन. हे बघा पहिला येल्लो मोड, हा बघा काय ब्राईट देतो आहे रोडवर. देन हा व्हाईट फ्लॅशर, मला समोरून पण याचा एकदम लुक दाखवून देतो बाईकचं. हे बघा
हे असा काही लुक आहे बघा समोरून, एकदम जबरदस्त कलर लुक येतो आहे. CYT खरंच म्हणजे चांगला ब्रँड आहे आणि ब्राईट लाईट पण देतो. हा येल्लो बीम, हा व्हाईट बीम, अशा 2 बीम आहेत आणि ऑफ. सो मित्रांनो, तो तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये, कशी फिटिंग आहे, काय आहे काय नाही. तर आणि तुम्हाला नाईट टेस्ट पण दाखवला याचा. सो फ्रेंड, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.